गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. आपण आज गजानन महाराजांची एक रंजक अशी घडलेली कथा आपण बघणार आहोत. एकदा महाराज शेगाव जवळच्या एका शेतातून जात होते. उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य आग ओकत होता. महाराजांना खूप तहान लागली होती. तिथे जवळ भास्कर पाटील नावाच्या व्यक्तीचे शेत होते. महाराज त्या शेतातील विहिरीजवळ गेले आणि त्यांनी भास्कर पाटलाकडे पाणी मागितले. पण भास्कर पाटील थोडे गर्विष्ठ आणि उद्धट होते. ते महाराजांना म्हणाले, पाणी कुठे आहे? विहीर तर फार कोरडी पडली आहे. थेंबभरही पाणी नाही. इथून निघून जा. भास्कर पाटलांना वाटले की महाराज कोणीतरी सामान्य साधू आहेत. त्यांनी महाराजांची थट्टा केली आणि महाराजांना इथून पुढे जायचे सांगितले. महाराजांनी शांतपणे भास्कर पाटलाकडे पाहिले आणि ते विहिरीच्या काठावर जाऊन बसले. त्यांनी मनाशी काहीतरी पुटपुटले, जणू काही ते जल देवतेची प्रार्थनाच करत होते. महाराज विहिरीकडे बघून म्हणाले, विहिरीत तर पाणी आहे, फक्त ते काढण्याची दानत हवी. महाराजांनी तिथेच बसून ईश्वराचे स्मरण केले. काही क्षणातच आश्चर्य घडले. जी विहीर अनेक महिन्यापासून कोरडी ठणठणीत पडली होती, तिच्या तळाशी अचानक पाण्याचे झरे फुटू लागले. बघता बघता ती विहीर पाण्याने डवरली. भास्कर पाटलांना पश्चाताप झाला. हे दृश्य पाहून भास्कर पाटील अवाक झाले. त्यांच्या गर्वाचे डोंगर कोसळले. कोरड्या विहिरीची इतक्या उन्हाळ्यात पाणी येणे हा निव्वळ चमत्कार होता. त्यांना आपली चूक समजली आणि ते धावत जाऊन महाराजांच्या चरणी लीन झाले. त्यांनी महाराजांची क्षमा मागितली. महाराजांनी त्यांना प्रेमाने उठवले आणि सांगितले, पाणी हे सर्वांचे आहे. ते कधीही कोणाला नाकारू नये. ताणलेल्यांना पाणी देणे, भुकेल्यांना अन्न देणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे आणि हिंदू धर्माची संस्कृती आहे, हे महाराजांनी तेथे दाखवून दिले. या बोधकथेतून महाराजांची अद्वैत शक्ती आणि मानवता दिसून येते. सर्वांना गजानन महाराज प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.